आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. ख्रिस्ती शिवमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. फार अद्भुत साक्ष या दिवसामध्ये देव घडवत आहे. काल एक व्यक्ती साबळे औरंगाबादमध्ये सभेसाठी गेल्यावरती आणि मग त्या सभेला ते आले, त्या सभेमध्ये सहभागी झाले. त्यांच्या चर्चचं काम चालू आहे, परंतु महाराष्ट्रातल्या पुष्कळ लोकांना प्रभूनं या शिलो चर्चचं ओझं दिलंय आणि मग त्यांना असं वाटलं की या चर्चमध्ये माझा पण काहीतरी भाग असावा. त्यांनी काही रक्कम चर्चसाठी पाठवली. ते म्हटले, मंडळीत साक्ष सांगा माझी ती, कारण लोकांना कळू द्या. आणि मग त्यांनी ते पैसे मला पाठवले आणि ते म्हटले, मी काही रक्कम जी माझ्या मनात होती ती मी तुम्हाला पाठवली आणि त्याच्यानंतर 2 मोठे कामं मला मिळाले. तर कधी कधी काही आशीर्वाद अडलेले असतात की आम्ही ते आमच्या जीवनामध्ये अनुभवायत. बायबल सांगतं की प्रभू ज्यावेळेस आम्हाला देतो त्यावेळेस त्याच्या देण्याला मर्यादा नसते. आमच्याकडे मर्यादा असते, नाही का? आम्ही फार विचार करतो की हे दिल्यानंतर आमचं कसं होणार आहे. परंतु मला नवल वाटतं की परवा कोणीतरी एकाने सांगितलं, माझ्याकडं जेवढी माझी पगार आली आणि त्या पगारीनंतर माझ्याकडं काहीच पैसे नसणार आहेत, परंतु मला एवढी प्रेरणा मिळाली, मी तुमच्या चर्च मधल्या साक्षी आणि वचन ऐकलं आणि त्यानंतर तिने अख्खा पगार चर्चच्या बांधकामासाठी पाठवून दिला. आणि ती बहीण अशी म्हटली की आता मला देवाच्या दयेचा अनुभव घ्यायचा. 100% तिला देवाच्या दयेचा अनुभव येणार, कारण देव कामच तसं करायला लागले. एकाने सांगितलं की माझा मुलगा जेव्हा कामाला लागला तेव्हापासून तो आपल्या चर्चमध्ये नाही. अजून मी त्याला पाहिलं पण नाही, तो कुठं आहे, कसा आहे, काय, केवढा आहे, वय किती, उंची किती, काही माझं त्याचं पाहणं नाही. परंतु त्यांनी सांगितलं की कामाला लागल्यावरती तेव्हापासून मी तुम्हाला दशांश पाठवायला सुरुवात केली आणि प्रभूनं माझ्या मुलाला कायमस्वरूपी जॉब देऊन टाकला. परमनंट जॉब. परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यायला पाहिजे. माग एक सभा झाली, त्या सभेमध्ये मला माहित नाही देव कसं अद्भुत काम करायला लागला. आणि मी एक जनरल सभेला जातो येतो, त्याच्यानंतर आल्यावरती माझं लाईफ एवढं नॉर्मल असतं. परंतु मला त्या वहिनीनं फोन केला, म्हटली त्या सभेला मी आले आणि सभेला आल्यानंतर खूप शरीरावरती कुठं कुठं गाठी होत्या. मोठ्या आशेनं मी त्या सभेला आले आणि त्या सभेला आल्यावर तुम्ही शेवटची प्रार्थना करत असताना म्हटलं की प्रभू या तुमच्या गाठी नाहीशा करत आहेत. तर ते म्हटले की तुम्ही तसं बोलायला आणि तेवढ्यात एक हात माझ्या डोक्यावरती आला आणि त्या हातानं माझ्या शरीराला स्पर्श केला आणि मला जाणवायला लागलं काहीतरी निघून गेलं. आणि बघते तर काय, जेव्हा सभा संपली घरी गेले तर मला जाणवलं त्या हाताने सगळ्या माझ्या गाठी नाहीशा केल्या आणि प्रभूनं मला पूर्ण आरोग्य देऊन सांगितलं. काय अद्भुत देव आहे. काल अजून एका सिस्टरनं सांगितलं की 4 ते 5 महिने माझी मुलगी झोपली नव्हती, प्रेशर नव्हतं, फॅमिली प्रॉब्लेम, इतके फॅमिली प्रॉब्लेम, एवढ्या कौटुंबिक समस्या. आणि त्या समस्या झगडत असताना औरंगाबाद या ठिकाणात ते सभेला आले आणि जसं ती माझ्यासमोर आली ती मुलगी रडत होती. एवढी छान मुलगी, परंतु सैतान या दिवसामध्ये जे काम करत आहे परिवारामध्ये फार भयानक काम करत आहे. पती पत्नी जर विश्वासू नसले तर त्याचा परिणाम कशा पद्धतीनं कुटुंबावरती होत आहे. आणि ते पाहिली, एवढी सुंदर मुलगी, एवढी छान मुलगी, आणि तिचं आपल्या नवऱ्यावरती खूप प्रेम होतं, परंतु ज्या कारणानं दोघांमध्ये संघर्ष झाला आणि त्यामुळे ती रडत होती. तर तिची आई तिच्यासाठी सांगायला लागली की तिच्यासाठी प्रार्थना करा. 4-5 महिने झालं ती झोपली नाही. आणि मग
जेव्हा तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि प्रार्थना केली, ती घरी गेल्यावर तिच्या आईला सांगायला लागली, मम्मी पास्टरनं डोक्यावर हात ठेवला पण मला जाणवलं तो हात त्यांचा नव्हताच, तो हात येशूचा होता. हालेलुया. आणि 5 महिन्यानंतर माझी मुलगी शांत त्या दिवसापासून झोपली. हालेलुया. काय प्रभूचं काम प्रेज गॉड. आम्ही जगामध्ये पाहत आहोत. आणि मग ते सगळं ऐकल्यावरती असं वाटतं की वापर तर व्हायला पाहिजे, प्रेज गॉड. देवाच्या राज्यासाठी वापर तर आमेन. व्हायलाच पाहिजे. कारण जर प्रभूला हाताची गरज आहे, माझ्या मुखाची गरज आहे. येशू तर स्वर्गात येऊन काम करणार नाही. 2023 वर्षापूर्वी त्यांनी येऊन काम करून गेला. आता तो परत नाही येणार. आता हात घेऊन नाही तर हातात तलवार घेऊन येणार. आता हात नाही घेऊन येणार, क्रुसावरती देण्यासाठी हात घेऊन येणार. आता हातामध्ये तलवार घेऊन येणार आहे. परंतु तलवारीपासून लोकांनी वाचावं याच्यासाठी त्याला जगामध्ये त्याच्या सेवकांच्या हातांची गरज आहे. हालेलुया. माझ्या हातामध्ये ज्यास पवित्र शास्त्र येतं ना, त्यास येशू म्हणतो आता हे हात तुझे नाहीत, हे हालेलुया. हात माझे आहेत. आमेन. जे सामर्थ्य माझ्या हातामध्ये ते सामर्थ्य मी तुझ्या हातामध्ये देतो. आमेन. कारण बायबल सांगतं माझ्यावरती विश्वास ठेवतो तो याच्यापेक्षा. अधिक मोठी कृती. असं नाही म्हटलं की तो खूप पवित्र असेल मग मी त्याचा वापर करेल. वापर देव त्याचा करणार आहे जो उपलब्ध होईल. हालेलुया. आणि उपलब्ध व्यक्तीचा फोकस फक्त येशूच्या कामावरती पाहिजे. आमेन. व्हिजन जर काय असेल तर देवाचं काम वाटलं पाहिजे बस. हालेलुया. आणि सगळं करत असताना हे आत्मिक जीवन हे फार मोठं युद्ध आहे बरं का. आणि सैतान काय करतो माहिती का, मनुष्याला गाफील ठेवून त्याच्या जीवनामध्ये काम करण्याचं काम करत आहे. ठीक आहे, शहाण्या कुमारिका मूर्ख कुमारिका दोघांना पण डुलक्या लागल्या, दोघी पण झोपल्या. पण शहाण्या गाफील न राहिल्या कारणानं त्यांनी भांड्यामध्ये तेल घेतलं. हालेलुया. झोपल्या तर दोघे पण. समस्या झोपेची नाही, समस्या जागृततेची आहे, सतर्क, अलर्ट. आणि काय होतं माहितीये का, हे आत्मिक जीवन अलर्ट नसल्या कारणानं कित्येक वेळा मी देवाकडे पाहताना म्हणजे असं आमची धारणा असते की सगळं काही देवाला पसंत आहे. जे आम्हाला पसंत ते देवाला पण पसंत, जे मला वाटतं ते देवाला पसंतच आहे. आणि ते गृहीत धरून आम्ही आत्मिक जीवन जगत असतो. परंतु शास्त्र सांगतं आल्यावरती छाटणी केली जाणार आहे. ऐका बरं का, छाटणी केली जाणार. आणि शास्त्रात असं हे पण लिहिलंय, पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. का जावणार नाही हा मोठा प्रश्न आहे. जायचं तर सगळ्यालाच आहे, सगळ्यांचाच विश्वास आहे. 10 कुमारिकांचा विश्वास होता पण गेल्या 5च. मग विश्वास पण तुम्हाला घेऊन जात नाही तिथं. वराची वाट पाहतायत बरोबर का, वराची वाट 10च्या 10 पाहतायत, पण 10 गेल्याच नाही, 5च गेल्या. बरं या 5 मध्ये अशी कोणती घटना आहे की ज्या घटनेनं यांना त्या सायलेंट मोडवरती नेलं. सायलेंट मोड म्हणजे तुम्हाला कळतं कधी मोबाईलवरती भरपूर कॉल येऊन जातात पण सायलेंट मोडमुळे कळत नाही. तसं सायलेंट मोडचं आत्मिक जीवन, प्रभूचे भरपूर कॉल येतात. तो सांगतो काही गोष्टी चुकीच्या आहेत, काही गोष्टी देवाला पसंत नाही, पण सायलेंट मोडवरचा ख्रिस्ती, सायलेंट मोडवरचं आत्मिक जीवन, याच्यामुळं ते मिस कॉल लक्षात आले नाहीत. आणि एका मिस कॉल मध्ये तुमचे आशीर्वाद दडलेले असतात. अजून एक गोष्ट मला सांगतो, प्रभू ज्यावेळेस तुमच्याशी बोलत असतो ना, त्याचं बोलणं जर तुम्ही गंभीरपणे मनावर घेतलं नाही. मला माहिती की आज प्रबोधनपणे आम्ही क्रुसावरची गाणी ऐकली, क्रुसावरचं ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला दिसलं. आम्ही जास्त इमोशनल त्या पिरियडमध्ये होतो की आमच्यासाठी क्रुसावरती मारला गेला, भाकरीच्या रूपानं त्याचं शरीर आमच्या डोळ्यासमोर येतं, सांडलेल्या रक्ताच्या रूपानं द्राक्षरस आमच्या समोर येतो. आणि सगळं आमच्यासाठी पिक्चर काय असतं की प्रभू येशू ख्रिस्त देवाचं सगळ्यात उत्तम प्रेम आहे. एकच बाजू, एकच नाण्याची बाजू आम्ही तपासतो. आणि आम्हाला असं वाटतं की नाही, रोजच्या दिवसामध्ये देवाचं प्रेम मला मिळालं पाहिजे, प्रत्येक दिवशी.
परंतु आज जी गोष्ट मी पाहणार आहोत, जसं देव प्रेम देतो ना तसं देव संतापतो. ऐका बरं का, शास्त्र जर तुम्ही बघितलं, उत्पत्तीचं पुस्तक जेव्हा तुम्ही उघडता त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव कायनावरती संतापला असं लिहिलेलं आहे. म्हणजे देवाचा संताप आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणामध्ये दिसतं देव जगावरती संतापला आणि जगावरती मोठा प्रलय आला आणि सारं जगाचा नाश झाला. देव सदोम गोमोरावरती संतापला, रागावला आणि शास्त्र सांगतं की त्यानं सदोम गोमोरा अग्नी आणि गंधकाच्या द्वारे त्याचा नाश करून टाकला. पण प्रॉब्लेम काय माहिती का, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये देवाचा संताप किंवा देव रागवतो ही गोष्टच गवून ठेवून टाकलेली आहे. ज्याला तुम्ही म्हणता शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिकांमध्ये, ज्याच्यामध्ये असं म्हटलं की त्या मूर्ख का ठरल्या, त्या अलर्ट नव्हत्या, त्या सायलेंट होत्या. किंवा आत्मिक जीवन सायलेंट मोडवरती तुम्ही जगत राहता. त्या देवाची वाणी किंवा देव जाग करत असतो तुम्हाला वारंवार काहीतरी सांगून, नाही हे नाही, हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, जाग राहा, पश्चाताप करा. आणि कधी कधी इतकं सायलेंट मोडवरती आम्ही असतो की देव माझ्याशी बोलतो हेच मी मान्य करत नाही. कधी कधी संदेशामध्ये आम्ही म्हणतो की त्याच्यासाठी आहे. म्हणजे सायलेंट मोडवरचा कळत नाही, नाही त्याचा नाही तुझा वाजला. सायलेंट मोडचं वैशिष्ट्य काय माहिती का, घुरघुर फक्त आवाज येतो आणि सगळ्याचा आवाज घुरघुरच असतो. मग आम्हाला काय वाटतं, वाजतो आमचा कॉल पण असतो दुसऱ्याचा. हा प्रॉब्लेम असतो सायलेंट मोडचा. आत्मिक जीवनामध्ये तसंच आहे. देव माझ्याशी बोलतो पण मी दुसऱ्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आणतो. आणि शैतान तुम्हाला अशा प्रकारे गंभीर करतो ना, तो काय करतो माहिती का, सगळे वाईट आणि तुम्ही एकटेच चांगले आहेत. त्याचं काम काय माहिती का, तुम्ही खूप चांगले आहेत, जग वाईट आहे, तुम्हाला खूप काम करायचं, तुमचा खूप विश्वास आहे, तुमचं खूप समर्पण आहे, सगळं तुमचं चांगलं आहे. मग वाईट कोण आहे? तो व्यक्ती तुला पुढे जाऊ देत नाही, तो व्यक्ती तुझ्या वाटेमध्ये अडखळ निर्माण करतो, तो अमक तो नाही. जेव्हा तुम्ही देवाचं काम करता, त्यास देवाचं काम करताना फक्त तुमचं लक्ष देवाकडे लागलं पाहिजे ना. आता बायबलमध्ये असलेले अडखण होणार नाही असं शक्यच नाही ना. मग कसं काय आमच्या डोक्यामध्ये, म्हणजे तो कुठंतरी तुम्हाला डिस्कनेक्ट करतो, सायलेंट मोडवरती ठेवतो. तो काय म्हणतो, नाही तुला देवाचं खूप काम करायचंय, तुला तुझं देवावरती खूप प्रेम आहे, पण देवावर तुझं प्रेम असताना तुझ्या देवाच्या प्रेमाला अडखण करणारे व्यक्ती, अहो येशूला पेत्रानं अडखण केलं, येशूला यहुदानं अडखण केलं, येशूला त्याच्या आई वडिलांनी अडखण केलं, येशूला त्याच्या गावानं अडखण केलं. येशू सगळीकडे अडखळला पण येशू तरी सुद्धा देवाचं काम करत निघाला. आज मी पाहणार आहे परमेश्वर कोणावर संतापतो. आता ते कळलं ना, तुमची हवाच पुसून जाणार आहे. परमेश्वर आणि संताप, परमेश्वराचा संताप समजून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा परमेश्वराचा संताप समजतो ना, तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा चार्जअप होता. असं जनरल जर मी बोललो ना तुम्हाला, मग किती छान आहेत बाळ, एकदा वस्कन कुणाच्या डेंजर. आणि त्याच्यानंतर बघा, बरोबर बरेच लोक सांगतात, अहो तुमच्या चर्चमध्ये आल्यावर खूप डिसिप्लिन, येताना विचार करतात नाही. सूरजला परवा कोणतरी म्हटलं, यायचं हो तुमच्या चर्चला पण शिस्तीविषयी ऐकलं, या मस्ती नाही शिस्त चालते का, तर माहित आहे अहो स्वर्गात जायचं तर स्वर्गामध्ये शिस्तबद्ध लोकच जाणार आहे. असं काय लवाजामा आले चेमडे मेकडे चला निघाले स्वर्ग भरलाय, तसं चालत नाही. स्वर्गामध्ये जाताना डिसिप्लिन लोक जाणार आहेत. इथं नाही सवय तर स्वर्गात कशी जाणार आहे. अहो अमेरिकेत जायचं तर मला कोणीतरी सांगितलं, न्यायचं आमच्या आईला परदेशामध्ये, पण तिला इंग्लिश बोलताय ना म्हणून तिला तिथं न्यायचं, तर त्या विजाच्या ऑफिसला जायचं तर प्रॉब्लेम येतो. मग तिला आता माझ्याकडे ठेवता येत नाही का, तर तिला इंग्लिश बोलता येत नाही. म्हणजे तिथली डिसिप्लिन तुमच्याकडे पाहिजे, तसली भाषा, तसलं बोलाचाली, तिथलं राहणीमान. तुम्ही जर म्हटलं नाही आम्ही तुमच्या देशात येतो, इथं राहणारा एखादा धोतरवाला व्यक्ती म्हणतो नाही अमेरिकेत पण मी धोतर घालून, तुझं धोतर इंडियातच ठेव म्हणाल, तो तिथं काय धोतर घालून तुझं काम, तिथलं स्टँडर्ड मेंटेन तुम्हाला करता आलं पाहिजे. मग जी गोष्ट मी पाहणार,
स्वर्गामध्ये जायचंय, तर स्वर्गातल्या देवाला न पसंत पडणाऱ्या आत्मिक लोकांच्या गोष्टी कोणत्या? हे आता जगिक लोकांविषयी बोलणार नाही. जगातल्या लोकांसंबंध मला पुष्कळ झालेला आहे. आत्मिक लोकांसंबंधाला बोलणार, जे तुम्ही आत्मिक आहे, मी आत्मिक आहे. आणि आत्मिक लोकांवरती देव संतापतो. इब्री लोकांचं पत्र 3 अध्याय 7 पासून 19 पर्यंत वचन आपण वाचणार. इब्री लोकांचं पत्र 3 अध्याय 7 पासून. यावरून हा. पवित्र आत्मा म्हणतो, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ठ अंतकरणाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागानं शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. हा 19 पर्यंत. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतकं अविश्वासाचं दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीनं तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला, तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. कारण ऐकूनही कोणी चीड आणली. मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नवत काय. आता इथं प्रश्न केला गेला की कोण देवाला चीड आणली, आणि इथं स्टार्टिंगच असं इतकं सुंदर लिहिले. काय स्टार्टचं वचन काय? आत्मा. यावरून पवित्र आत्मा म्हणतो. कोण म्हणतो? पवित्र आत्मा म्हणतो. त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. इकडं पवित्र आत्मा सांगत आहे. नव्या करामध्ये इब्री लोकांच्या पत्रामध्ये इब्री लोकांना पत्र लिहिताना पौल सांगत आहे, कोणती घटना? जुन्या करातली घटना. आणि त्या घटनेचं वर्णन करताना आता तुम्हाला आणि मला तो जाग करत आहे. कसं जाग करत आहे? कसं अलर्ट मोडवरती आणत आहे? कसं तुम्हाला संभ्रमातनं बाहेर काढत आहे? तो काय म्हटला? परीक्षेच्या दिवशी जसं या लोकांनी मला चीड आणली, तसं तुम्ही पण चीड आणत आहात. बाई का आत्ताच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा बोलत आहे. ही इस्रायलाची जी रानातली घटना एक घटना म्हणून पाहू नका. प्रभू तिथं त्यांच्यावरती चिडला ही गोष्ट ध्यानात घ्या. देव चिडतो, देव फक्त प्रेम करतो ही भावना डोक्यातनं काढून टाका. आज जर तुम्ही बघितलं तर जगामध्ये पुन्हा एकदा बिली ग्रॅमच्या पश्चातापाच्या संदेशाची गरज आहे. पुन्हा एकदा जस बिली ग्रॅम लोकांना संदेश सांगत होते, त्यावेळेस दारू पिणारे, व्यसन करणारे, गांजा ओढणारे, चरस घेणारे लाखो तरुण सरेंडर होत होते. का तर ते पाप त्यांना टोचत होतं, आणि त्या पापाचा पश्चाताप म्हणून आम्ही पाहायचो लाखो तरुण त्या दिवशी बाप्तिस्म्यासाठी रांगेत होते. का तर पश्चातापाचा संदेश होता. बाप्तिस्मा करणारे योहान
ज्या दिवशी पश्चातापाचा संदेश देत होता त्याच्या पश्चातापाच्या संदेशानं सुद्धा पुष्कळ लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांनी रांग लावलेली होती. का तर त्यांना चुटपुट लागली होती आपल्या अंतःकरणात देवाला आम्ही चीड आणलेली. परंतु आत्ताच्या दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर आम्हाला पाहायला मिळतं लोकांना देव चिडतो ही गोष्ट डोक्यातनं निघून गेली. देव चिडतच नाही. आम्ही कसंही जगलो तर देव चिडत नाही. आणि याचा परिणाम होतो माहिती का, तुम्ही जे जगता ना त्या जगण्याबद्दल देवाला वाईट वाटायला लागतं. मानव निर्माण केल्याचा देवाला पश्चाताप झाला असं लिहिलेलं आहे. का तर मनुष्य भ्रांत मनाचा झाला, त्याचं देवाकडे लक्षच नाही. कोणत्या कारणानं कोणत्या उद्देशानं प्रभूनं आम्हाला तारण दिलं, कोणत्या उद्देशानं एवढ्या मोठ्या शहरातनं तुम्हाला वेगळं केलं. कधी कधी मंडळीकडे पाहताना तो एवढं मोठं वैभव एवढं मोठं गौरव या मंडळीला मी दिलं, काय उद्देश होता, कोणतं कारण आहे. या शहरामध्ये ज्या शहरामध्ये एक छोटस चर्च बांधणं सुद्धा मोठं मुश्किल असतं, या ठिकाणामध्ये प्रभू एवढं मोठं चर्च जर आम्हाला बांधून देत आहे, ते बांधून देताना प्रभू सगळ्या गोष्टीचं बारकाईने पाहतो. आता मंडळी म्हणून तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, चर्चकडनं प्रभूला चीड येईल अशी कोणती गोष्ट घडू नये, संताप नाही. अजून एक गोष्ट मला सांगू का, एवढं सुंदर जग देवानं निर्माण केलं, पण चिडल्यावर एका क्षणात त्यानं जग नष्ट करून टाकलं. एवढं मानवासाठी त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं, परंतु त्याच मानवाला एका झटक्यात त्यानं एदेन बागेतनं बाहेर काढलं. नीट ऐका, देव ज्या वेळेस संतापतो त्यास तुम्ही त्या जागेवरती कधीच राहू शकत नाही, कधीच नाही. या जागेवरती मी जो आहे ना, मला गॅरंटी आहे, ज्या दिवशी प्रभूला माझ्या वर्तनाचा, माझ्या विचारांचा, माझ्या सेवेचा वीट येईल, राग येईल, त्या या जागेला मी कधीच सेक्युअर समजू शकत नाही. का शास्त्र सांगतं, परीक्षेच्या वेळी तुम्ही आपली अंतःकरण कठीण करू नका. प्रत्येकाची परीक्षा होती. का परीक्षा करतो ते पण जाणून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस एदेन बागेमध्ये हा निर्माण केलेला मनुष्य अतिशय सुखाचं जीवन जगत होता आणि त्यानं सांगितलं सगळं तुझ्या मालकीचं आहे, झाडं झुडपं नद्या नाले पर्वत डोंगर सगळं काही तुझ्या हातामध्ये, तुला वाटेल ते दिवस उजडला की तू फक्त नावं देत बसायची. प्राण्यांना पशूंना पक्ष्यांना काय काम होतं, त्याला उठायचं नावं देत बसायचं. त्यांनी नावं देत बसलं किती वर्ष. आज एवढी नावं आमच्याकडे, ही आमची नाही, आता आम्ही पण नावं देतो. आम्ही कशाला नावं देतो माहिती का, नवीन विषाणूला नावं देतो नाही का. करोना काय काय नाव होतं ते विषाणूचं नाव होतं की सुरुवातीला कोविड-19, पण त्याला अजून एक काहीतरी होतं. मग होते जाऊ दे, आपल्याला काय करायचं. पण आम्ही जे नावं देतो याच्यातनं विषाणू बाहेर पडतात आणि देव ज्ञान देतो याच्यातनं तुमचं सगळं चांगुलपण असणारे वस्तुत्व आणि त्या वस्तूला तुम्ही नावं देता. हे उठल्यापासून आदामाचं काम होतं. आता काय घडलं, आदामानं चूक केली, एक फळ दिलं आणि फळाच्या मोबदल्यामध्ये त्यानं एदेन बाग देऊन टाकली. सैतान देवाने बाहेर काढलं. आता म्हटला कनानात जायचंय तर 40 वर्ष तुमची परीक्षा करणार, 40 वर्ष तुमची परीक्षा करणार. दुधामधाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला जायचंय. आता दुधामधाच्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी तो लायक लोकांना निवडतो. निघाले 30 लाख पण पोचले 2. 6 लाख पुरुष निघाले, 6 लाख पुरुष निघाले, पण 40 वर्षामध्ये जवळजवळ त्यातले फक्त 2च लोक हाती राहिले. पुरुष आणि स्त्रिया आणि मुलं वेगळी असं म्हणतात. ज्यांनी अभ्यास केला ते म्हणतात 30 लाखापेक्षा जास्त लोक असतील. एवढे निघाले, मग पोचले फक्त 2. काय झालं मधल्या लोकांचं, मधले लोक रानामध्ये त्यांची परीक्षा करत असताना प्रभूला त्यांनी संताप आणला. लक्षात ठेवा, आज तुमची सुद्धा परीक्षा होणार आहे. जे देवाचं वचन ऐकत आहे अशा सगळ्यांची परीक्षा होणार. कोणी सुद्धा स्वतःला सेक्युअर समजू नये, कोणी सुद्धा स्वतःची सुरक्षा समजू नये की मी सुरक्षित आहे. कोणी सुरक्षित नाही प्रिया. जिथं जिथं देवाचे संतगण सेवकगण चुकलेत आणि त्या ठिकाणामध्ये मी पाहतो इकडं जागा रिकाम्या झाल्या, इकडं एलिया घाबरला, गुहेमध्ये जाऊन लपून बसला, अलिशा तयार झाला. यहुदा 30 रुपयासाठी येशू ख्रिस्ताला धरून दिलं, पौल तयार झाला. मोशे ज्यानं दगडी पाट्या फोडल्या, यहोशुआत कोण आला. जिथं देव रागावला तिथं सगळं व्यवस्थाच उद्ध्वस्त होऊन गेलेली आहे.
परमेश्वराचा संताप हा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. तुमचं जीवन आज सुरक्षित आहे याचं कारण काय? अजूनही प्रभू तुमच्याकडे धीरानं तुमच्या परिवर्तनाची वाट बघत आहे. चेंज व्हावं, विचार त्याच्यात अडकून पडू नका. सैतानाचं काम काय? देवानं तुमच्यावर चिडा वाहिल्याचं काम आहे. त्याला माहितीये देव रागावला तर मला स्वर्गातनं खाली टाकलं. ज्या दिवशी प्रभू त्याच्यावरती संतापला, त्याच्या संबंधानं म्हटलं प्रभूनं त्याला निर्माण केलं त्या दिवशी तो सगळ्यात सुंदर होता. ऐका, ज्या दिवशी प्रभूनं सैतानाला निर्माण केलं अतिशय सुंदर, आणि इतका सुंदर की त्याच्या सौंदर्याची घमेंड त्याला चढली. आत्मिक जीवनामध्ये सेम असतं बरं का. कधी कधी प्रभू तुमच्यामध्ये काही टॅलेंट्स ठेवतो, काही गोष्टी तुमच्यामध्ये अशा स्वरूपात. माझ्यामध्ये देवानं प्रिचिंगचं टॅलेंट ठेवलं, मला मान्य, मी मान्य करतो. मला माहितीये आज जी रहस्य सहजपणे प्रभू मला देतो ना, ती रहस्य मला मी कधी कधी मीच थकवतो. कसं काय सिक्रेट देव उलगडतो, पण देवानं ते माझ्यामध्ये ठेवलं. पण याची ज्या दिवशी मी आता मला जर लोक म्हटले एवढं छान आहे, बरेच पाळक सुद्धा मला रोज 3-4 पाळकांचे पण फोन येतात, तुमचे संदेश आम्ही ऐकतो, लोकांना सांगतो, एवढे वर्ष आम्ही सेवा केली पण एवढं मोठं सिक्रेट आम्हाला उलगडलं नाही. कसं काय तुम्हाला देव नवीन नवीन संदेशाचे उदाहरणं तुम्हाला कशी देतो, कसं प्रभू तुम्हाला पुरवतो. पण ती घमेंड जर मी केली ना, तर तो घमेंडीचा आत्मा आता मला काय सांगणार आहे? तो सैतान येणार आणि तो सांगणार, अरे तू खूप चांगला महाराष्ट्रातला नावाजलेला अमका तमका, देव तुला ज्ञान देते, अमक करत आहे. आणि मग मी काय करतो, मी माझ्या असणाऱ्या या गुणधर्माला मी स्वतःच माझं देवत्व दाखवायला सुरुवात करतो. मी कोणीतरी मोठा आहे. आणि बघा या दिवसात तुम्ही जर बघितलं असेल तर कुठं गेलो तर ते लोक फुलं टाकतात, हे टाकतात, ते माझ्यामध्ये घमेंड यायला पाहिजे. अरे माझ्या बरोबर होता तो एक जण होता, तो म्हटलं की पाळकाला कोण ओळखत नाही, मलाच ओळखतंय. तुम्ही विचार करा, तर मग माझ्या डोक्यात किती हवा घुसायला पाहिजे नाही का? फुलं टाक, मग सैतान सांगतो, बघ काय ज्ञान आहे तुझ्याकडं, लोक तुझा सन्मान करायला लागला. मी त्या सैतानाकडे वळून म्हणतो, अरे हे गाढवाचे पाय आहे, पाठीवर गाढव आहे म्हणून ही फुलं आहेत. ही घमेंड ज्या दिवशी तुमच्यामध्ये येतील, ज्या जागेवरती तुम्ही आहात, तिथं तुमचं डोकं फिरलं, तिकडं देवाचं डोकं फिरलं. ऐका, जिथं इथं तुमचं डोकं फिरलं तिथं, आणि तुम्ही आता काहीच नाही घडलं. काही कसं घडलं नाही? देवाला संताप आणणारी गोष्ट परीक्षा, टेस्ट. प्रत्येकाची टेस्ट आहे. वाजवणाऱ्याची टेस्ट, गाणाऱ्याची टेस्ट, प्रिचिंग करणाऱ्याची टेस्ट, सेवा करणाऱ्याची टेस्ट. तुम्ही जाता प्रत्येकाची टेस्ट. कशासाठी? तुम्हाला दुधामध्ये, ऐका बरं का काय बोलतो मी तुम्हाला. घेऊन जाणार कोण होतं कनानामध्ये? नाही, कोण नेतृत्व करत होतं? मोशे. गेला का? का नाही गेला? टेस्ट, त्याची परीक्षा झाली. बाकीचे गेले, हा का नाही गेला? हा टेस्ट मध्ये अनुत्तीर्ण झाला. तुम्ही सेल ग्रुपला जाताल, सेल ग्रुप स्वर्गात जाईल आणि तुम्ही त्या डोंगरावरच माराल. ऐकावर का परीक्षा. म्हणून म्हटलं, ऐकलं ना, पायाखालची वाळू. एवढा मोशे मोठा, एवढा ज्ञानी मोशे 30 लाख लोकांचं नेतृत्व केलं. पण 30 लाखाचं नेतृत्व करताना प्रभू त्याला लांबून सांगतो, लांबून बघ, आता कनानात नाही जायचं का? परीक्षा होताना काय परीक्षा होणार आहे? ऐका, जेव्हा तुम्ही कुठल्या कुटुंबामध्ये देवाचं वचन गाजवायला जाताना, तर देवाचंच वचन गाजवायचं. आमेन म्हणाल का? देवाचंच वचन. तुम्ही स्वतःला नाही प्रेझेंट. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, देवाला संताप येतो. आता मी इथं बसून माझ्याच मोठ्या मोठ्या बडाया मारायला सुरुवात केली. मी असा, मी तसा, मी ह्याच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तसं झालं, ह्याचं वचन सांगून त्याचं तसं झालं मला, आणि या व्यक्तीला तुम्ही, माझं सूरजचं पटत नाही. मी म्हटलं, सूरज नकोच आहे मला, तो तुमच्या घरात दिसला तर मी तुमच्या घरात प्रार्थनेलाच येणार नाही. विचार करा, तो तुम्हाला स्वर्गात घेईल का हो? आणि तुम्ही देवाचं वचन गाजवता. संताप आणणाऱ्या गोष्टी कोणत्या? जिथं प्रभूला प्रेझेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता. शास्त्र सांगतं विश्वासणाऱ्याची सुद्धा परीक्षा होणार आहे. किती आत्मिक जीवन सांभाळून जगलं पाहिजे, किती विशेष प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे. 5 वचन, मत्त्याचं शुभवर्तमान 26 अध्याय 41 वचन.
3रा अध्याय इब्रिलोकाचा पुत्र 7 आणि 8 वचन वाचा आधी. यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे हा. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी हा इस्रायल लोकांनी हा चीड आणली होती छेड आणली होती. तशी तुम्ही आपली मने हा. कठीण करू नका. म्हणजे पहिला मुद्दा, जे लोक आपलं मन कठीण करतात, परीक्षेच्या दिवसामध्ये ज्यांचं मन कठीण झालं ते लोक देवाला चीड आणण्याचं काम करतात. म्हणजे देवाचं वचन बोललंय, त्या वचनानं आम्हाला जागं केलं, परंतु तरी सुद्धा स्वतःमध्ये तिळमात्र सुद्धा बदलच नाही, चेंजच नाही. का? आम्ही गृहीत धरलंय, नाही मी सेवा करतो, मी प्रार्थना करतो, मी चर्चला जातो, माझा विश्वास आहे, मी प्रीचिंग करतो, मी गातो, सगळं मी करतो. आता काय झालं माहिती का, इकडं देव रोज प्रीचरला रिपेअर करतो, रोज वाजवण्याला रिपेअर करतो, रोज गाणाऱ्याला रिपेअर करतो. त्या देवाची इच्छा आहे त्यानं रिपेअर व्हावं, कारण तो इंजिनियर आहे आमचा. रिपेअर न झालेला सैतान वरून खाली टाकून दिला. लुसिफर रिपेअर झाला का? नाही, वरून खाली. आता देवाला वाटतं स्वर्गात जायचंय, रिपेअर व्हायला पाहिजे. रिपेअर न होता अंतःकरण कठीण करत बसतो. 40 वर्ष का लागली? 11 दिवसाचा प्रवास, 40 वर्ष का लागलेली आहे? याचं कारण यांची मन वाटेमध्ये गेल्यावर कठीण होत होती. देवाने एवढ्या सगळ्या गोष्टी मन कठीण देव म्हटलं. अजून एक वळसा. मग थोडस पुढं आत्मिक जीवनात चाललं, एखादी संजीवन सभा झाली, एखादा वक्ता आल्यावर पुन्हा चार्जअप, पुन्हा थोडे दिवस गेलं, पुन्हा मन कठीण, अजून फिरवतो. आणि कुठपर्यंत फिरवतो माहिती का? मन कठीण करणाऱ्या लोकांना तर म्हणतो आता मरा, तुमची मुलं जातील स्वर्गामध्ये. मुलं गेली स्वर्गामध्ये आणि बाकीचे सगळे कठीण मनाचे लोक वाटेमध्ये मरून गेले. लक्षात ठेवा, वाट बघू नका तुमच्या बदलाची, तुम्ही स्वतः बदलायला सुरुवात करा. तेव्हाविषयीच देव तुमची परीक्षा करत आहे. देव तुमची परीक्षा करते. आत्मिक जीवनामध्ये स्वतःची काळजी करा. देव माझ्याकडे पाहत, प्रभू माझ्या जीवनाविषयी त्यानं कुठल्या प्रकारचं दुःखी होणे का निर्माण केलं, का मला त्यानं स्थापन केलं, का मला त्यानं ती जागा दिली, का मला त्यानं अभिषेक केला, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. समजा देवानं मला एवढी मोठी जागा दिली आणि मी माझाच विचार करायला लागलो, माझ्या जीवनाचा विचार करू लागलो आणि मी माझ्याच विचारामध्ये पुढे चाललोय. लक्षात ठेवा, एक सेवक म्हणून मी नुसतं, आता बघा, सेवक म्हटल्यानंतर मी नाही, मला खूप लोक त्रास देतात, सैतान येऊन मला खूप लोक त्रास देतात आणि एवढायला लागलो कुठेतरी जाऊन. कोणीतरी साहेब फार तुमची नाही हो, लय कठीण सेवा, हे सोलापूरचे लोक लय डेंजर आहेत, हे काय बरोबर नाहीये. हे जर सांगायला लागलो तर देव म्हणणार आहे तुला जागा त्याच्यासाठीच दिली, लढाईसाठीच जागा दिलेली. तुला काय म्हटलं, तिथं बसून लोकांनी तुझ्या अंगावर फुलं टाकावं याच्यासाठी जागा दिली का? तुला इस्रायल लोकांचं नेतृत्व करताना मिरियमने तुझ्या विरुद्ध बोललं पाहिजे, आरोनने तुझ्या विरुद्ध बोललं पाहिजे, रानामध्ये त्यांनी दगड मारायला काढले पाहिजे. आता तुला 30 लाख लोक असेच देणार आहे का? 30 लाखाची 30 डोकी तुला सांभाळायचे. बरं, तो 30 लाखाच्या डोक्याला सांभाळायचा विचार करतो, एवढी डोकी मी सांभाळतो. तुम्ही सेल ग्रुपला गेल्यावर तुम्हाला 10 डोकी सांभाळायची आणि मला ही सगळी डोकी सांभाळायची आणि देवाला जगातल्या चर्च मधली सगळी डोकी सांभाळायची. तुम्ही विचार करा, देवाचं नेतृत्व किती भारी आहे. म्हणजे तुम्ही हे करताना तुम्ही सतर्क राहील. ही माझी परीक्षा आहे. कोणती परीक्षा? कदाचित तुम्हाला लोक वाईट बोलतील, ही तुमची परीक्षा आहे. प्रवासात आहे, तुम्हाला बोलणार लोक, लगेच रडायचं नाही, दुःखी नाही व्हायचं, मला त्यांनी बोलू द्या, परीक्षा आहे तुमची. आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला. मला कौतुक वाटतं यहोशुवाचं. मोशे बरोबर चालता चालता मोशेचा संयम गेला, पण यहोशुवाचा संयम गेला नाही. आणि आता देव त्याला म्हणतो, एक गोष्ट ध्यानात ठेव, यहोशुवा, या लोकांना घेऊन तुला कनानामध्ये जायचंय. देव कोणावरती संतापतो? ज्यांची मन कठीण होऊन गेलेली आहेत. कठीण होऊन देऊ नका आपली मन. देवाचं वचन ऐकल्यानंतर, पण आता हे मन परीक्षेच्या काळात कठीण न होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? मत्तयाचा शुभवर्तमान 26 अध्याय 41 वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना करा. म्हणजे आता परीक्षेमध्ये तुमचं मन कठीण नाही व्हायला पाहिजे तर काय केलं पाहिजे? जागृत राहावं, प्रार्थना करा. काय केलं पाहिजे? प्रार्थना. ज्या लोकांच्या प्रार्थना कमी पडतात त्यांच्या कुरकुरी वाढतात. लक्षात ठेवा, कुरकुरी करणारे लोक हे प्रार्थनाशील लोक कधीच नसतात, असं शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करता. जसं
सकाळी उठल्याबरोबर पाठांतर करणारा मुलगा असतो आणि जो सकाळी उठून जास्त पाठांतर करतो, अभ्यास करतो, तोच अव्वल येतो. आणि काही जे नुसते असतात मठ्ठाड, त्यांना ते उठायचंच नसतं. तो सूर्य उगू द्या, मावळू द्या, त्याच्या हिशोबाप्रमाणे झोप, भूक, ताण सगळं झाल्यावर मग तो अभ्यास करणार आणि सांगताना सांगणार काय, बोर्डानं पेपरच अवघड काढला. आणि घरी येऊन काय सांग, सगळ्याला अवघड गेला. सगळे ते तुझ्याबरोबरचेच होते, ज्यांनी अभ्यास केला त्यांना नाही अवघड गेला, तुझ्याबरोबरच होते, सगळे तसेच लोळत होते. तुम्हाला संपर्क त्याच लोकांचा येणार आहे, कुरकुर करणाऱ्या लोकांचा. ज्या लोकांना कुरकुरीचा आत्मा आहे ते कुरकुर करणाऱ्या लोकांचा संपर्क येणार. पण तुम्ही जर अभिषेकानं भरलेल्या लोकांबरोबर असाल तर तुम्ही कुरकुर नाही, तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी प्रार्थना करणार. आणि जी प्रार्थना करतात ते कधी फेल होत नाही. प्रिया, किती पण परीक्षा द्या, प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच असतं. ते निराश नाही दिसत, खिन्न नाही दिसत, म्लान नाही दिसत. त्यांना माहितीये सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या गुडघ्यांमध्ये आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माझ्या गुडघ्यांमध्ये, किती पण मोठा प्रश्न येऊ द्या. येशू ख्रिस्त क्रुसावरती जायचंय, मरणाचा प्रश्न त्याच्या समोर आहे, पण जाऊन त्याने डोंगरावरती प्रार्थना केली. परिणाम काय, क्रुसावरती सुद्धा प्रभूने त्याला शक्ती, बल, ताकद पुरवलं आणि तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. परमेश्वर का संतापतो माहिती का, परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही प्रार्थना करण्याच्या ऐवजी कुरकुर करत बसता. आणि म्हणून येशू म्हटला जागृत राहणे. का मूर्ख कुमारिका सायलेंट मोड वरती गेल्या, त्यांच्यामध्ये ती जागरूकता नव्हती. कोणती जागरूकता, तेल एक्स्ट्रा घेण्याची जागरूकता. जास्तीचं पाहिजे हो तुमच्याकडं. बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा मिळाला, एवढंच घेऊन नाचायचं घोडं, माझ्याकडे पवित्र आत्मा आहे, माझा बाप्तिस्मा झाला, अजून कोणतं मी चर्चमध्ये अमकं काम करतो, मी तमकं काम करते. याच घोड्याला घेऊन नाचू नका. सहनशीलता कुठे आहे, प्रार्थना कुठे आहे, अभिषेक कुठे आहे, अभिषेक टिकवण्यासाठी धडपड कुठे आहे. शमशोनाच्या बटा का गेल्या, कारण त्याचं बटांकडे लक्ष नाही, तुमच्याकडं तुमचं पण लक्ष दुर्लक्षित का होतं. प्रभूनं जसं सांगितलं शमशोनाला बटा सुरक्षित ठेव, बटा सुरक्षित ठेव, तसं तुम्हालाही तो सांगतो तुझ्या आत्मिक जीवनामध्ये जे तुझं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य सुरक्षित ठेवायला पाहिजे. परंतु तुम्ही बटांकडे दुर्लक्ष केलं. इकडे देव म्हटला काढून टाक याच्या बटा. बटा गेल्यावरती याला कळेल आता बटा असताना आणि बटा नसतानाचा शमशोन लोकांना सुद्धा समजेल. लक्षात ठेवा, आज जे तुमचं जीवन आहे हे जीवन प्रभूनं दिलेला तुम्हाला विशेष प्रकारचा आशीर्वाद आहे. ही जी तुमची जागा आहे ही प्रभूनं दिलेली विशेष प्रकारची जागा आहे. याला सांभाळा. जेव्हा ही जागा जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की या जागेमधलं पाचारण, या जागेतला अभिषेक, या जागेमधलं असणारं देवाचं गौरव हे तुमच्या हातातून निसटून गेल्यावर जसं शमशोन शेवटच्या क्षणाला देवाचा क्रोध, संताप पाहिल्यावर म्हणतो देवा परत एकदा तो अभिषेक माझ्यावरती येऊ दे, कारण मला माहितीये माझ्या बटा किती अद्भुत होत्या. आणि तो म्हणतो आता मला पश्चाताप झाला, जर त्यावेळेस मी त्या दलिलीच्या मांडीवरती निजलो नसतो आणि माझ्या बटांची निगा राखली असती तर कदाचित ही अवस्था माझ्याकडे आली नसती. तुमची दुरावस्था याची आणि याची राखण तुम्ही करा. परमेश्वर तुमची परीक्षा करत असताना आपली मन कठीण होऊ देऊ नका. अशी कोणती गोष्ट ज्याच्यानं तुमचं मन कठीण होत आहे आणि तुम्हाला तुमच्या असणाऱ्या पाचारणापेक्षा, तुमच्यातल्या अभिषेकापेक्षा त्या अवतीभोवतीच्या गोष्टीकडे तुमचं जास्त लक्ष आहे. लक्षात ठेवा, प्रभूनं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडलं तीच गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे. बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत आणि तुमच्यासाठी प्रभूनं दिलेलं विशेष स्वर्गीय पाचारण याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. आणि त्या गोष्टीकडे जर दुर्लक्षित करतो परमेश्वर त्याच्यावरती संतापतो. म्हणून प्रार्थना जास्त करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, प्रार्थना करणारा व्यक्ती तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. प्रार्थना करणारा व्यक्ती, ऐका अतिशय सोपं बायबल आहे, बायबल सारखं सोपं पुस्तक कोणतं नाही. यहुदा येशूला धरून देणार होता, पण प्रार्थनेमुळेच तो यहुदाचे पाय धुतो. यहुदा येशूला 30 रुपयाला धरून देणार होता, पण प्रार्थना केल्यामुळं त्यानं यहुदाचे सुद्धा पाय धुतले आणि यहुदाला म्हटलं जा तू आपलं काम कर. जो व्यक्ती प्रार्थना करतो तो व्यक्ती ज्या व्यक्तीनं धरून देण्याची योजना केली त्या व्यक्तीची चर्चा करत नाही. त्याची चर्चा एकच आहे,
पित्याची इच्छा पूर्ण करणं हालेलुया. हेच माझं अन्न आहे. हालेलुया. म्हणून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नेहमी प्रार्थना करणाऱ्या लोकांचीच फेलोशिप असू द्या. हालेलुया. ऐका बरं का, प्रार्थना करणाऱ्या लोकांची फेलोशिप का माहिती का? ही प्रार्थना तुम्हाला परीक्षेमध्ये टिकवून ठेवतील. Amen. यू विल नॉट बी फेल. हालेलुया. जेव्हा तुमची परीक्षा होईल तेव्हा तुम्ही कधीच असफल होणार नाही, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रार्थनेपेक्षा चर्चा करणारे लोक हे जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पडलेलेच दिसतील. ते कधीच उभे राहणार नाही, कधीच नाही. आणि जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रभूला चीड आणणारी गोष्ट कोणती असेल? इस्रायल लोक रानामध्ये चर्चा करत कुरकुर करत गेले, असंच लिहिले शास्त्रात. वाचा ते वचन, मला पुढच्या वचनाकडे जायचंय. हा, तर रानातील परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी हा. चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने तुम्ही आपली मने कठीण करू नका. कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी वाडवडिलांनी कसोटीस लावून कसोटीस लावून माझी परीक्षा केली माझी परीक्षा केली. आणि 40 वर्षे 40 वर्ष माझी कृत्ये पाहिली. माझी कृत्य पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर त्या पिढीवरती संतापून मी म्हणालो, संतापून मी म्हणालो, हे सतत हे सतत भ्रमिष्ठ अंतकरणाचे भ्रमिष्ठ अंतःकरणाचे लोक आहेत. त्या दिवशी परमेश्वर संतापला. कशामुळे संतापला? परीक्षेच्या वेळेस मन कठीण करून टाकली. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुमची मन एकमेकाविषयी कठीण असतात ना, तेव्हा समजायचं तुम्ही देवाला संताप आणण्याचं काम. आता तुम्ही मन कठीण म्हणजे काय? मन कठीण म्हणजे एकमेकाविषयी मन कठीण. संबंध काय तुम्ही याचा? वचन स्वीकारलं, जो वचन आतमध्ये गेलं तर मनाचं कठीण पण म्हणजे समेट क्षमा बाहेर पडली, समजायचं मन मृदू झालेलं आहे. पण इथं मन कठीणच नाही. आम्ही म्हणतो नाही, सगळ्याला करेल, तुला नाही करणार. एक व्यक्ती असते अबकड, XYZ, गणितातले भारी सूत्र असतं. एक्स असं आहे, एक्स इक्वल टू वाय, वाय उघड डोक्यावर 2 टाकायची, इकडं स्क्वेअर अमक तमक XYZ, आणि मग याची किंमत सांगा, त्याची किंमत सांगा. ते सूत्र समजतं, ते गणित सुटतं, पण इथलं व्यवहाराचं गणित सुटत नाही. आपली मन कठीण होऊ देऊ नका. ऐका, किती पण प्रार्थनाशील असा, मन कठीण आहे, तिकडे देव संतापला. प्रॉब्लेम काय? आम्ही म्हणतो नाही, त्याने माझा गुन्हा केला. तू किती गुन्हे केले? तुझे सगळे गुन्हे माफ. म्हणून त्याने म्हटलं, तू 100 रुपयाचं देणं माफ केलं नाही आणि तुझं लाख रुपयाचं. अहो, तुमचं देणं देवाच्या दृष्टिकोनातनं लाख आहे. तुम्ही दुसऱ्याचे लाख समजता. दुसऱ्याचं लाख नाही, तुमचं लाख आहे. आणि दुसऱ्याचं 100 आहे. 100 माफ करू शकत नाही, लाख काय माफ करण्याची अपेक्षा करता. आणि मग तुम्हाला वाटतं का मी क्षमा न करता तसंच जीवन जगायला लागलो, तसंच वागायला लागलो, तसंच पुढे जायला लागलो. इकडे देव वाट बघतो आणि तो म्हणतो आता मी संतापलो. आणि जेव्हा देव संतापतो, विचार करा, देवाचा हात डोक्यावर आहे, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. येशू ख्रिस्तावरती देव संतापला, जगाचा प्याला तो पिला, देवानं त्याचा हात सोडला आणि साऱ्या जगाची सैतानाची शक्ती एकवट होऊन त्यानं ख्रिस्तावरती चाल करून टाकली. आणि आम्ही पाहतो या ख्रिस्ताला उद्ध्वस्त होण्याचा अनुभव आला. डोक्यात काट्यांचा मुकुट, पाठीवरती 39 माराचे फटके, हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे, एवढं ख्रिस्तावरती आम्ही पाहतो की एवढं त्याचे हाल करण्यात आले. का तर देव त्याच्यावरती संतापला. तो जगासाठी पाप झाला आणि जिथं पाप दिसतं तिथं देवाचा संताप. तुमचं कोणतंही पाप असेल, ऐका, युट्यूब वरून संदेश जात आहे. मला देवानं खूप चांगली संधी दिली हे वचन सांगण्याची, आणि ते ऐकण्यासाठी हजारो लोक डोळे लावून बसलेले आहेत. सांगू दे मला तुम्हाला, आज या दिवसामध्ये एक सेवक म्हणून काही गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची नाती तुमची एकमेका संबंधाने ती विस्कळीत होत चाललेली आहे. आहात तुम्ही प्रार्थनाशील, नित्य चर्चला जाणारे लोक आहात, पण तरी सुद्धा काही जनक काम तुमच्या परिवारात, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये पती पत्नीच्या नातेसंबंधानं सुद्धा निर्माण होत आहे. परंतु याच्यामुळं तुम्ही कितीही प्रार्थना करणारे लोक असला तरी सुद्धा देव तुमच्याविषयी संतापून गेलेला आहे. कुणीतरी का बहिणीनं मला फोन करून सांगितलं होतं की माझा पती चर्चमध्ये अतिशय प्रार्थनाशील व्यक्ती आहे. नाव नाही तिचं सांगू शकत, पण
तिने सांगितलं माझा पती अतिशय प्रार्थनाशील व्यक्ती आहे, पण तो व्यक्ती दुसऱ्या स्त्रीच्या, चर्च मधल्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे. का देवाला संताप येणार नाही? मन एवढं तर वचन ऐकलंय ना, प्रभूचं वचन ऐकलंय ना, मग प्रभूचं वचन ऐकून सुद्धा प्रार्थना तुम्ही करत आहात, मन कठीण केलं, परिवर्तन नको आहे. अहो अजून एकाने तर सांगितलं, माझी बायको माझ्या मेहुणीच्या नवऱ्याबरोबर ती आहे आणि ती त्याची बायको तिला सपोर्ट करते. किती घाणेरडी कृत्य आहे. काय देव संतापणार नाही का? आणि ते विश्वासणारे लोक आहेत. हा व्यभिचार, हे डोक्यातलं वाईट कर्म, याचं झाडा प्रभू घेणार नाही, देव संतापणार नाही. वचन ऐकलं जातं पण वचनाप्रमाणे परिवर्तन नाही. मग जर माझं वचन ते लोक ऐकत असतील तर त्या भावाला, त्या बहिणीला माझा सावधगिरीचा इशारा असेल, हे घाणेरडं जीवन सोडून टाक. प्रभूचा संताप, प्रभूचा राग, प्रभूचा क्रोध, याचा अनुभव ज्या दिवशी तो घेशील त्या दिवशी उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. हा देव काही कृपा करणारा देव, या भावनेनं सगळेच तुमचे अपराध देव थोडी पोटामध्ये घालून टाकणार आहे. सगळेच अपराध, दोष आणि प्रभू त्यातनं आणि तुम्हाला तसं आहे ठेवणार असं विचार का करता? रानामध्ये लोकांचा नाश का झाला? त्यांनी आपली मनं कठीण केली होती, बदलायला तयार नाही, पाप सोडायला तयार नाही, जीवन परिवर्तन करायला तयार नाही. मनाचा अशुद्ध पण तसंच आहे, हेका तसाच आहे, घाणेरडं जीवन तसंच आहे. या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि प्रार्थना पण चालू आहेत. या प्रार्थनेचा परिणाम काय होणार आहे? इकडे देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी आपण करत आहोत आणि देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी करणाऱ्या लोकांची प्रभू कशी गय करेल? कारण माझा देव पवित्र देव आहे. हालेलुया. आणि माझा देव विचार पारखणारा देव आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, तुमची प्रत्येक कृती हा देव पाहत असतो. हालेलुया. प्रत्येक कृती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवन जगताना कोणाही व्यक्तीला चीड आणणारं आत्मिक जीवन जगू नका. ऐका बरं का, कारण शास्त्र काय सांगतं माहिती का? तो म्हटला, या लहानात लहान व्यक्तीला तू दिलं तर कुणाला दिलं? मला केले. कुणाला दिलं? परमेश्वराला केले. म्हणजे समजा इथं बसलेला एक छोटा मुलगा आहे, तो उपाशी आणि मी त्याला देतो जेवण, त्याला कपडे नाहीत पण मला उजाला नाही, याला कपडे मी घ्यावेत ख्रिसमसला, तर मी ते केल्यावर तो प्रभू काय म्हणतो, ते माझ्यापर्यंत आलं. हालेलुया. आता विचार करा, मी एखाद्या व्यक्तीला चिड आणण्याचं काम करतो म्हणजे कुणाला चिडवतो? परमेश्वर. ते काही वेगळं नाही बरं का. हालेलुया. हे गणित असं समजू नका. नाही, मी आता इथं याला जी गोष्ट आवडत नाही ती मी करायला लागलो, त्याला चिड आणतो. चिड आणतो कुणाला? चिड आणतो देवाला. कुणाला उचकवता? देवाला. बोला की कुणाला उचकवता? देवाला. मग आता तुम्ही देवाला, तुम्ही देवाला, तो म्हणतो अरे आधी तू तर मला चिड आणण्याचं बंद कर. हालेलुया. दोन जीवन एक व्यक्ती कधीच जगू शकत नाही. जेव्हा अशा प्रकारचं जीवन जगलं जातं, बायबल सांगतं, या लोकांनी देवाला चीड आणण्याचं काम केलं. आपल्या परिवारातल्या लोकांना चीड आणू नका. आपल्या परिवारातल्या लोकांना चीड आणेल असं कुठलंच वर्तन करू नका. पतीनं आपल्या पत्नीला चीड आणू नये, पत्नीनं आपल्या पतीला चीड आणू नये. आई वडिलांनी लेकरांना आणि लेकरांनी आपल्या आई वडिलांना चीड आणण्याचं पातक करेल, बायबल सांगतं देव त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे आत्मिक जीवनाचं सिक्रेट पण समजलं पाहिजे. चीड येता कामाने, चीड आणता कामाने. दुसरी गोष्ट वाचूया, इब्री लूकाचं पत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचनं. ऍक्च्युली बरेच मुद्दे आहेत परंतु जेवढे होतील तेवढे पाहूया. हा, तेथे तुमच्या वाडवडिलांनी हा. कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्य पाहिली. माझी कृत्य पाहिली. त्यामुळे त्या पिढींवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतकरणाचे. कसले हो? भ्रमिष्ट अंतकरणाचे लोक आहेत. यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो. हा शब्द ऐका, रागानं शपथ वाहून म्हणालो. शपथ म्हणजे प्रॉमिस. आणि देवाने एकदा प्रॉमिस केली, आता कोणाच्या बाबतीत प्रॉमिस करतो? वाचा. हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. कोण विसाव्यात? देवानं शपथच घेऊन टाकली. कोणाला? आता बघा, शपथ घेणं म्हणजे कधी कधी चिडल्यावर राहतं नाही का. त्यांनी शेंडीला गाठ पडली, काय त्याचं नाव?
चाणक्य नाही का, हा, चाणक्याने शेंडीला गाठ मारली आणि त्याने ठरवलं मी हे करणार. मग ती शपथ आहे. आणि ती शपथ घेतल्यावर कधी कधी ते पती पत्नी लेकरा शपथ सांगतो, आता तुझं तोंड बघणार नाही, म्हणजे फायनल. मग आता विचार करा, देव शपथ घेतो. देव तर तो म्हटला आकाश आणि पृथ्वी टळेल पण त्याचं वचन. मग आता देव कोणाच्या बाबतीमध्ये संतापून शपथ घेतो? भ्रमिष्ठ लोकांच्या बाबतीमध्ये. भ्रमिष्ठ म्हणजे कोण माहिती का? भ्रांत मनाचे, एकसारख्या सेम चुका करणारे लोक. सेम. मी कधी कधी म्हणतो भ्रमिष्ठ आहे का रे, तुला किती वेळा सांगितलं कळत नाही का? कधी कधी काही लोकांना वारंवार एक गोष्ट सांगावी लागते आणि तो काय म्हणतो, हे कोण आहे? भ्रमिष्ठ. भ्रमिष्ठ म्हणजे कितीही वचन सांगा, किती साक्षी बघा, किती चमत्कार बघा, रानामध्ये पिडा, तांबडा समुद्र दुबांगला, खडकातनं पाणी काढलं, लोक आले, बरे झाले, मुंबईवरून आले, कलकत्त्यावरून आले, दिल्लीवरून आले, गुजरातवरून आले, अमेरिकेतून आले, इकडून आले, तिकडून आले, सगळे आले, टाळ्या वाजवलं, घरी गेलो. पण भ्रांत मनातनं मी काय बाहेर पडलो, इकडे तो शपथ घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो, प्रॉमिस आहे माझं तुम्हाला. पाहिलं, तुमचं जीवन तपासलं मी, वारंवार आलेला संदेश लक्षात ठेवा. प्रत्येक संदेशाची तयारी करताना, प्रत्येक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवताना, हा संदेश असाच येत नसतो. त्याच्यासाठी देवाजवळ बसून मागावं लागतं, प्रभू तुझ्या लोकांची गरज भागव आणि महाराष्ट्राला बदलून टाक. आणि जी धडपड, जी तळमळ माझी आहे, 1000 लोकांचं तारण व्हावं. आणि मला ऐकायला मिळतं, रोज साक्ष ऐकतो, इतकं बरं वाटतं. माझ्या स्टेटसवर तुम्ही बघितलं, तुमचा संदेश ऐकला, रोज आमच्यामध्ये परिवर्तन होत असल्याचं आम्हाला जाणवत आहे. किती प्रभूला आनंद होतो रोजच्या दिवसामध्ये. विचार करा, समजा मंडळीमध्ये लोक देवाचं वचन ऐकत आहे. काल त्या गुजरातवरून एक फोन आला होता त्या आंटींचा, जे आपल्याकडे येऊन गेले, आणि त्यांनी फोन करून सांगितलं, मोबाईलवर बघत होते हो, बघून बघून देवाजवळ एकदा प्रार्थना केली की एकदा प्रत्यक्ष तिथं जाऊन त्या व्यक्तीला पाहायचंय, काहीतरी कर प्रभू, माझ्याकडे पैसे नव्हते, उसने करून इथं मी आले आणि तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं, एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं की मी तुम्हाला तोंड तोंड पाहून तुमचं वचन ऐकलं. विचार करा, हे तुम्ही दर रविवारी बघता, हे संदेश तुम्ही फेस ऑफ फेस ऐकता, फेस ऑफ फेस. ज्या गोष्टीसाठी जगामध्ये लोक धडपड करत आहे आणि ते म्हणतात, प्रभू एकदा तरी आम्हाला तिथं जाऊ दे. आणि प्रभू तुम्हाला सांगताना म्हणतो, अरे मी तुमच्याकडं हा जिवंत संदेश प्रति दिवशी नेतो. त्याच तो म्हणतो, एवढं करून सुद्धा तुमचं मन, तुमचं चित्त हे का बदलत नाही, विचार का बदलत नाही. आणि आता तो म्हणतो, हे भ्रमिष्ठ लोक. कोण भ्रमिष्ठ लोक आहे? काय काय मिनिंग काय या भ्रमिष्ठपणाचा? जे आपल्याच भ्रमामध्ये चाललेले आहेत. भ्रमिष्ठ कोण माहिती का? एक भ्रम असतो माणसामध्ये. आता कधी कधी आपल्याला भ्रम होतं, मी पंतप्रधान आहे. त्याला जो खराच वेडा झाला ना, तो म्हणतो मी पंतप्रधान आहे. ती आमच्या शेजारी एक आमच्या आईची मैत्रीण होती, तिला विचारा बाहेर गेल्यावर नंतर, आता नका विचारू. एक भिंत मध्ये असायची आणि त्या भिंतीच्या पलीकडे ती राहायची. पण चुकून आमच्या तिला हुआ क्या खाना म्हटले की तिकडून चालवायचं. मग ती म्हणायची, मी रात्री स्वप्न बघते और परमेश्वराने मला दाखवलं, सगळ्या जगाची सत्ता देव तुझ्या हातामध्ये देणार आहे आणि देव मला जगाचा राजा करणार आहे. भ्रमिष्ठ आहे. मेली. सत्ता मोदीला मिळाली, तिला कुठे मिळाली? भारताची नाही मिळाली तर जगाची कुठे मिळाली? ते भ्रमामध्ये आहे. आमचा देखील भ्रम तसाच आहे. कधी कधी आम्ही चालताना अशा भ्रमामध्ये चालतो ना की नाही, देव माझ्या फेवर मध्ये आहे. हा भ्रम आहे. देव माझ्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, देव तुमच्या बरोबर आहे हे तुम्ही नाही सांगितलं पाहिजे, वचनानं सांगितलं पाहिजे. तुम्ही नाही सांगायचं देव माझ्या. तो डायलॉग आम्ही भांडणात म्हणतो, माझा देव आहे माझ्या बरोबर आहे तुला, हे म्हणणाऱ्या व्यक्ती बरोबरच देव नसतो.
शद्रक मेषक अबेदnego म्हणतात या भट्टीतनं सोडवायला माझा देव. तो असं नाही म्हटला राजा तो मला भट्टीत टाक माझा देव तुला दाखवेल. नाही, ज्याच्या बरोबर देव आहे त्याच्याकडे डायलॉग नसतो, त्याचं स्टेटमेंट असतं काय, माझा देव यातनं मला बाहेर काढेल. भ्रमातनं बाहेर या. कधी कधी भ्रमात्मक जीवन असंच आम्ही जगत असतो. माझ्या बरोबर देव आहे. आणि शास्त्र काय सांगतं, चमत्कार घडवले. वाचावर ते वचन. आणि तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून 9 आणि 10 तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली. माझी परीक्षा पाहिली आणि 40 वर्ष माझी कृत्य पाहिली. एवढी सगळी देवाची कृत्य आमच्या जीवनात आम्ही अनुभवली बरं का. सगळी कृत्य अनुभवली, एवढ्या सगळ्या साक्षी पाहिल्या, एवढं सगळी महानता प्रभूची अनुभवली, एवढी महानता जी कुणालाच पाहायला मिळाली नाही. किती धन्य लोक आहात तुम्ही, किती चमत्कार या मंडळींनी पाहिले. तो अगदी रंगभवन पासून आता हे बनत असलेलं भव्य मंदिर, या सगळ्या टेस्टमनी तुमच्या समोर चालल्यात बरं का. आणि सगळे जुने फोटो आता ते सगळे आपण एकत्र करणार आहोत. सगळे बाळके चळके पोरं, 4 ओणी एवढासा माझं पॅन्ट धरून थांबलेलं ते पण फोटो माझ्याकडे. तो बरोबर ते आता ओळखायला पण येत नाही, तर समोर अशी पाहिजे. ते कधी कधी मी बघतो ना हसतो, पण आनंद वाटतो. तेव्हा पॅन्ट धरली, अजून पण सोडली नाही, नाही का, सोडली नाही पॅन्ट. पण एवढं सगळं प्रभू तुम्हाला दाखवतो, चालतो, घेऊन चाललेला आहे. आणि चालता चालता तुम्ही देव तुमच्या बरोबर आहे, देव तुमच्या बरोबर आहे. जसं मरियेला योसेपाला त्यांना असं वाटलं येशू संगतीचा आहे, पण त्याचा हातात वाटेमध्ये हात निसटला आणि तो कुठं गेला ते कळलं पण नाही. तसं या प्रवासामध्ये आम्ही चाललो, एवढी महानता आम्ही अनुभवली. पण अनुभवता अनुभवता आमच्या चुकीच्या वर्तनामुळं ग्रहित धरून भ्रमिष्ट होऊन येशू माझ्या बरोबर आहे या भ्रमामध्ये मी चाललो आणि येशू नकळत माझ्यापासून निघून गेला हे लक्षात पण आलं नाही. आता देव काय म्हणतो माहिती का, मी शपथ घेऊन सांगतो. ते वाचल्यावर तर मी शॉक झालो. शपथ घेऊन सांगतो म्हणजे तो म्हटला भ्रमिष्ट लोकांची माझा कुठलाच व्यवहार असणार नाही. म्हणजे जे प्रत्यक्ष नाही पाहत, देवाला ग्रहित धरून चालतात, देव माझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, तुमचं वर्तन तुम्हाला खात्री देतं तुमच्या बरोबर देव आहे का. कोणी सांगण्याची गरज नाही, कोणी सांगण्याची गरज नाही. तुमचं वर्तन तुम्हाला सांगतं. तुम्ही स्वतःला लोकांसमोर प्रेझेंट करता ते तुमचं वर्तन नाही, अजिबात नाही. आता मी इथं प्रीचिंग करतो, हे माझं वर्तन तुम्हाला वाटतं नाही देव तुमच्या बरोबर आहे. कोणीतरी म्हणतं आम्ही देव नाही पाहिला, बऱ्याच लोकांचं इथं. येशूला तर आम्ही पाहिलं नाही, पण तुमच्यात नाही येशू मला दिसतो. हा त्यांचा भ्रम झालेला आहे, त्यांचा भ्रमिष्टपणा आहे. माझा येशू त्याचं सामर्थ्य माझ्यामधनं दाखवतो, पण येशू माझ्यासारखा नाही, मला येशू सारखं बनावं लागणार आहे. का लक्षात, येशू माझ्यामधनं लोकांसमोर येतो, काम करतो, पण मी येशू सारखं नाही, येशू माझ्यासारखं नाही, मला येशू सारखं बनावं लागतं. या भ्रमातनं मला बाहेर यायचं कोणतं, मी आहे ते खूप चांगलं आहे, मी खूप चांगली आहे, मला काही काळजीच, मला बदलायची गरज नाही. आणि म्हणतो लोकांनी बदललं पाहिजे, आणि आम्ही सांगतो यांनी बदलायला पाहिजे. हे कधी बदलणार, अरे तुम्ही बदला. इझी दुसऱ्याला बदलणं, आपण बदलायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा बरं, लोक बदललं म्हणजे काय, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागले म्हणजे लोक बदलले. काय परिवर्तनाची व्याख्या काय मला सांगा. एक व्यक्ती माझ्या इच्छेप्रमाणे चालला म्हणजे मी म्हणतो बदलतो. आता देवाच्या दृष्टिकोनातनं काय, देवाच्या इच्छेप्रमाणे चाललेला व्यक्ती बदलला. हालेलुया. किती सोपं आहे. मग तिथं तुम्हाला त्यांनी त्रास देऊ अमक. आता बघा, येशू ख्रिस्तानं पेत्राला त्याच्या बरोबर चाललं. पेत्राचा स्वभाव बदलला का, त्यांनी तलवार काढलीच का नाही, पण नंतर तो त्याच्यामध्ये चेंजेस करत गेला ना. पेत्र बदलला का नाही. लक्षात घ्या, सगळे लोक अशा स्वरूपाचे आहेत. आज ना उद्या प्रभू त्यांना बदलणार आहे. येते का लक्षात. भ्रमिष्ट राहू नका. कोणाविषयी सुद्धा तुमचं मत तुम्ही तयार करू नका. आमेन म्हणाल का. काय भ्रमिष्टपणा आहे. कधी कधी आमच्या डोक्यात एक मत पक्क असतं, हे स्वर्गात जाणार नाही, भ्रमिष्ट आहे. कोण स्वर्गात जाणार नाही, आमच्या हे जाणारच नाही स्वर्गात.
तुला डोअर कीपर ठेवल्यावरच जाणार नाही, तुला डोअर कीपर ठेवणारच नाही स्वर्गामध्ये देव. असं जर देव डोअर कीपर ठेवले तर मला वाटतं आपल्यातले 2-4च जातील तिथं, बाकीचे तर जाणारच नाही तिथं. प्रश्न तो नाहीये. तुम्ही जे आहात तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करावा लागणार आहे. लोक नंतर बदलतील, पहिले तुम्ही बदला. आमेन म्हणाल का? लोकांना बदलत बसू नका. आणि बरेच लोक नाही आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या बदलासाठी देवाजवळ त्यांच्या नाही तुमच्या बदलासाठी प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. कुणाच्या बदलासाठी प्रार्थना करायची? स्वतःच्या. याचा संताप आहे देवाला. कोणता? ते रडून देवा त्यांचा स्वभाव. तिकडून देव म्हणतो अरे बाबा तुझा बदल. कुठल्या भ्रमामध्ये तू? भ्रमिष्ठ लोक. अजून एक मुद्दा वाचूया. इब्री लोकाचं पत्र 3 अध्याय 12 वचन. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके, जिवंत देवाला सोडून देण्या इतके, सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन, अविश्वासाचं दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. आता ऐका, गेल्या आठवड्यामध्ये आम्ही विश्वासाचं सामर्थ्य पाहिलं. आता देव कोण व्यक्तीवरती संतापतो, कोणावरती चिडतो, कोणावरती रागावतो, तर त्याच्या संबंधानं म्हटलं ज्या व्यक्तीचं मन अविश्वासाचं मन असतं त्याच्यावरती देव संतपतो. आता अविश्वासाचं मन हे एक प्रोसेस आहे बरं का. तुम्हाला असं एका रात्रीमध्ये अविश्वास येत नाही, पण प्रोसेस सुरू होती. तुमच्यामध्ये अविश्वास निर्माण व्हावा याची एक प्रोसेस असते, ती लेंदी असते. कोणा व्यक्तीला विश्वासामधून पाडण्यासाठी सैतान एका झटक्यात कोणालाच विश्वासामधनं पाडत नाही बरं का, कोणालाच नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये ती प्रोसेस सुरू झाली तुमच्या लक्षात पण येत नाही. तो फार धूर्त आहे. तिकडं हवेला त्यांनी गेला लगेच जागेच झाडाचं फळ आणलं नाही. त्याला या सिस्टर या हे घ्या फळ खा मोकळं व्हा, नाही. त्यांनी सुरुवात केली प्रोसेस. ज्या झाडाचं फळ खायचं त्या झाडावरती जाऊन तो बसला आधी. ऐका बरं का, ज्या झाडाचं फळ तिला द्यायचं होतं त्या झाडावरती तो जाऊन बसला. आणि हिचं प्रॉब्लेम काय झाला माहिती का, तिने सगळे झाडं सोडले आणि ज्या झाडावर सैतान बसला त्या झाडाकडे ती गेली. आणि ज्या झाडासंबंधानं देवाने सांगितलं या झाडाचं फळ खाऊ नको, नेमकं त्या झाडाकडे ती अट्रॅक्ट झाली. आम्हाला पण देवाने बऱ्याच गोष्टीची रिस्ट्रिक्शन दिलेली आहे. मला सांगितलं हे करायचं नाही, ते करायचं नाही, आम्ही सगळं सोडतो तेच करायला जातो. जे करू नका म्हटलं की मग ती प्रोसेस सुरू होती. रागवा पण पाप करू नका, आम्ही रागवण्याकडे जातो. प्रोसेस, अविश्वास निर्माण व्हायला प्रोसेस. ती प्रोसेस गलती करायच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 16 पासून वचन वाचा पटकन. गलती करायचं पत्र कशी? मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध. ही प्रोसेस काय माहिती का, इकडं देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं ही तुमच्यामध्ये विश्वासाची प्रोसेस आहे. ऐका, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार चालता तेव्हा परमेश्वर अतिशय खुश होतो की चला माझे लेकरं माझ्या विश्वासाप्रमाणे माझ्या वचनावर विश्वास ठेवून चालत आहे. आणि इकडं वचनावर चालल्यामुळे तुमचा विश्वास वाढायला सुरुवात होतो. ऐका, आणि प्रभू इतका खुश होतो, नाही माझी लेकरं फक्त मी सांगतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहे. मला प्रभूनं सांगितलं होतं तुला हे चर्च बांधायचंय, आणि बांधायचं म्हटल्यानंतर मी खूप दिवस त्याच्यावर विचार केला बरं का. लोक काय म्हणतील, तयार होतील का नाही, लोकांचे डोके फिरतील. अजून ही बिल्डिंग एवढी चांगली असताना हे नवीन बिल्डिंग काढायचं भूत कसं काय यांच्या डोक्यामध्ये घुसलं. आता तुम्ही सगळेच एका विचाराने थोडी चालणार आहे, कुणाच्या डोक्यात कसले विचार. त्यामुळे बरेच दिवस त्या विचारामध्ये तसंच राहिलो. आणि बाहेर पण आपलं सगळं चांगलंच होतं, असं काही वाईट नव्हतं. शेड होतं, सगळं होतं, जागा भरपूर होती. आणि मग तेवढ्यात देव म्हटलं नाही तुला ते बांधायचंय. आणि बांधायचं म्हटल्यावर मग ते विचार केलं, सगळं काढलं. आता काढल्यावरती एस्टिमेट पण दिल्यावर त्यांनी सांगितलं की शारोनच्या वडिलांनी 1,10,00,000 रुपये एवढं ते बजेट दिलं. तिथं मी थबकलो. म्हटलं आता एवढे कसे काय आणायचे. बरं आपल्या चर्चची ताकद किती अशी, देऊन देऊन काय देणार आहे. पण इकडं प्रभू बोलला नाही तुला ते करायचंय आणि तू करत राहा. मी उठलो, म्हटलं काय नाही विचार करायचा, मांडव लोकांसमोर काम चालू करू. आणि
घेतलं, सगळ्याला सांगितलं असं करायचं. तुम्ही तयार झाला. तयार झाल्यावरती सुरुवात झाली, त्यावेळेस शब्द टाकल्यावरती 2-2.5 लाख रुपये तिथं होते. रक्कम तर 1,10,00,000 आता तर अजून वाढली असेल, वरती पण बांधकाम करतोय. मग आता प्रोसेस म्हटलं नाही, तुला वचनावर चालायचंय. आणि मी त्याच्यावरती चालायला सुरुवात केली. इकडं खात्यावरती पैसे जमा होत गेले आणि इकडं मी पुढं जायला लागलो. आणि जसं पुढं जायला लागलो तसं देव खुश होऊन विश्वासाचं म्हणणं. इकडे देव खुश. मी बिंदास सांगतो, काय कोणी आलं, काय करायचं, आतमध्ये कसं करायचं. मी म्हटलं नाही, असल्या खुर्च्या नाही ठेवायच्या, सभागृहातल्या खुर्च्या असतात तशा प्रशस्त चांगल्या खुर्च्या. देव खुश. हालेलुया. तर तुझा एवढा विश्वास आहे. हा म्हटला, हो माझा एवढा विश्वास आहे. मग लगेच त्यानं कोणाच्या तरी मनात काम केलं, त्यांना पैसे दे. कुठं गेल्यावर लगेच प्रोसेस कशी आहे, इकडं प्रोसेस. इकडं मी माझ्या इच्छेप्रमाणे, मी देवाच्या कोणाच्या इच्छेप्रमाणे, मी देवाच्या इच्छेप्रमाणे चालेल. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालायला लागल्यावर देव लोकांची कुवत वाढवत गेला. हालेलुया. आणि मला एवढं डेअरिंग आलं, अरे मी चुकीचं केलं, 1 कोटीचं नियोजन केलं, मी 10 कोटीचं करायला पाहिजे होतं. हे सगळं पाडून बांधलं असलं तरी देवानं का. हालेलुया. जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये चालतात ती प्रोसेस असते, पण जेव्हा प्रभूनं तुमच्यावरती संतापून जावं ना, तेव्हा पण एक प्रोसेस असते. आणि लुसिफर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अडकवतो. काय, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तुमच्या इच्छेप्रमाणे चालावं. ऐका, जेव्हा प्रभूनं तुमच्यावर संतापायला सुरुवात करावी, तो दिवस कोणता, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे चालता, तोच दिवस ज्या दिवसामध्ये देव तुमच्यावरती संतापतो. देवाला सोडण्या इतके अविश्वासाचं मन कोण देवाला सोडतो. जो स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालतो, तिथून तुमच्यामध्ये अविश्वासाचं मन निर्माण व्हायला सुरुवात होती. अविश्वासाचं मन. म्हणून वचनावर चाला. तुम्हाला काय वाटतं याचा विचार करत बसू नका. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला तुमचा राग व्यक्त करावासा वाटतो, तुमचा राग पण व्यक्त होतो. आणि ते सोपं आहे एकदम. राग व्यक्त होत असताना दिसतो आपल्याला तो. तुमच्या देहभाषेतनं, तुमच्या बोली भाषेतनं, तुमच्या चेहऱ्यावरती सगळीकडे दिसतं बरं का. ते तुम्हाला नाही दिसत, पण मला लगेच दिसतं. कारण मी आता एवढे 25 वर्ष तुमचे तोंड बघून इतकं फेस रिडिंग झालंय ना, लगेच कळतं घरी काहीतरी झालंय. तुमचे देह बोलून यांचं यांच्यावर बिनसलंय, यांचं यांच्याशी ठीक नाही, लगेच कळतं बरं का. मला तुमच्या कुठंच कसल्या वार्तेची गरज नाही, आपोआप लक्षात येतं हे कुछ तो गडबड आहे. का, तुमची देह बोली. ऐका, मी अविश्वासाची प्रोसेस सांगत आहे. जेव्हा लुसिफर परमेश्वराचा संताप तुमच्यावरती पाठवावा, देवानं तुमच्यावरती रागवावं, या प्रोसेसला सुरुवात करतो, त्यावेळेस तुम्हाला तो काय, तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं मन सांगतं. काय मन सांगतं, याला प्रेज द लॉर्ड नाही करायचं. काय सांगतं, प्रेज द लॉर्डच नाही करायचं. तुमचं मन तुम्हाला काय सांगतं, याला डोळे वाटारायचे. कोण सांगतं, त्यांनी स्माइल दिलं तरी कोण सांगतं, कोण सांगतं. आणि प्रभू काय सांगतो, स्माइल. आता विचार करा, तुम्ही प्रार्थनेत आहात आणि तिकडं तुम्ही देवाला राग पण आणता. ऐका, हे आत्मिक जीवन, हे पुस्तक आम्हाला काय आहे ते आरसा दाखवतो बरं का. आणि तुम्ही नशीब माना, मी तुम्हाला भेटलो. दुसरं तुम्हाला कोण दाखवणार, डेअरिंग करणार नाही, पण मी दाखवतो. का, तर मला तुम्हाला स्वर्गात न्यायचंय. देवाला पसंत पडणारे व्यक्ती मला तुम्हाला बनवायचं. एकमेकाला पसंत करू नका, देवानं पसंत केलं. आता काय, मला पसंत पडणारे सगळेच आहेत हो. तुम्ही सांगा ना, मग आता मी तुमची एकदा बैठक घेतो आणि तुम्हाला विचार, हे बरोबर नाही, हे लय चांगले आहेत. कोण चांगले आहेत, म्हणजे तुम्हाला दे आर व्हेरी गुड, ते खूप चांगले आहेत. वाईट कोण आहेत, खू नाही का. हे तुमचं जजमेंट. देवाचं तसं जजमेंट नाही. देव शंभरुणी स्त्रीवरती प्रेम करतो
आणि तो जकयावरती पण प्रेम करतो. मी सकाळी एक गोष्टीचं विवेचन करत होतो. धार्मिक 5 मिनिटं घेऊ का? तुमचे 12:30 व्हायला लागलेत, पण काय करू आता, थोडस मला पण पुढे जावं असं वाटतं. येशू ख्रिस्त एका शिमोनाच्या घरामध्ये जेवायला गेल्यावरती त्या ठिकाणामध्ये काही परुषी धार्मिक शास्त्री लोक त्या ठिकाणात गेले आणि शास्त्री लोक तिथं बसल्यानंतर धार्मिक लोक बरं का, आणि ते धार्मिक काय म्हणतात, येशूच्या शिष्याला बाजूला इकडे, तुमचा शिष्य काय सगळ्या पापी लोकांच्या पंक्तीला जाऊन बसतो. बरं आता प्रश्न हाय, हा आला कशाला? वचन ऐकायला का पाप्याला बघायला का येशू कुठं बसला आणि येशू कुठं उठला हे ऐकायला? प्रॉब्लेम काय? धार्मिकता लोकांना दोष देत नाही, धार्मिकता लोकांना क्षमा करायला शिकवते. आणि येशूनं तेच केलं, जा तुझ्या पापांची क्षमा झालेली. ऐका, लोकांचं जजमेंट तुम्ही कधीच करू नका. हीच गोष्ट तुम्हाला अविश्वासाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. आता जजमेंट करणं देवाच्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये नाही. तुम्ही कसं जज करू शकता? तुम्ही कसं जज करू शकता एकमेकाला? म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला धार्मिकतेमध्ये वाढवायचंय, तर धार्मिकतेमध्ये वाढवत असताना जसं येशूनं त्याला धार्मिकतेमध्ये वाढवलं तसंच तुम्हाला वाढवता आलं पाहिजे. येशूनं कुणाला जवळ केलं? जकातदारांनी पंक्तीला कोणाला बसवलं? सगळे पापी जकातदार लाईनशीर बसले. आता विचार करा, उद्या हे सूरज, शारोन, योगेश यांना सगळ्याला घेऊन फिरतोय आणि उद्या दुसरंच कोणतरी एक येत आहे, गुटखा बिकटा पूर्वी खात होता आणि बसा बाबा तुम्ही ना, तू ये बाबा बस. काय डोकी फिरतील यांची. पाळक बघडला हो, पहिल्यासारखं नाही राहिले ते आता. आता हे धार्मिक लोकांचा प्रॉब्लेम हाच होता, ते येशू बरोबर चालत होते पण येशूनं बाजूला जागा दिली नाही. त्यांनी कुणाला नावं ठेवले? येशूलाच नाव ठेवले. कुणाला नाव ठेवले? येशू. त्यांनी त्या पापी लोकांना नाही नावं ठेवले. कुणाला नावं ठेवले? असं जर म्हणलं असताना, अरे हा दारुड्या, असं म्हणाल, या दारुड्याला अक्कल आहे का? एवढा मोठा गुरु आहे, त्याच्याशी नाव कुणाला ठेवायला पाहिजे? दारुड्याला. पण ह्यांनी कुणाला ते नाव ठेवले? हे असे. प्रॉब्लेम काय माहिती का? अविश्वास कुठं निर्माण होतो? जेव्हा तुम्ही लोकांचं जजमेंट करता तेव्हा अविश्वास. अविश्वासाचं मन तिथं लिहिलंय, वाचा ते वचन, एंड करूया तिथं. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचं दुष्ट मन तुम्हातील कोणाचं सुद्धा असू नये म्हणून जपा. तो म्हटलं सावध राहा, अलर्ट मोडवरती या. तुमचं मन जिवंत देवाला सोडण्या इतकं कठीण होणे. जिवंत देवाला सोडण्या इतकं मन कठीण असणं म्हणजे काय? तुम्ही तुमच्याच इच्छेप्रमाणे चालत राहणं. तुमच्याच इच्छेप्रमाणे चालता, बदलच नाहीये. माझी इच्छा, मला वाटेल तेव्हा. आम्ही कधी कधी म्हणतो, मला वाटेल तेव्हा मी करीन क्षमा, मला वाटेल तेव्हा मी त्यांना प्रेज द लॉर्ड करेल, मला वाटेल तेव्हा मी भेटेल, मला वाटेल. देवाला पण वाटेल तेव्हा तो तुम्हाला घेईल ना. आणि आमचं वाटणं सकाळी उठलं, संभाळ देवा संभाळ, रात्री संभाळ, दिवसा संभाळ, जाता येता संभाळ, अपघातापासून संभाळ, रोगापासून संभाळ, मग करोनापासून संभाळ, अंबाळ संभाळ, हंबाळ हंबाळ. म्हणतो अरे हे पोपटपंची धार्मिक जीवन बंद करा. ओरिजिनल ख्रिस्ती जीवन जगणं म्हणजेच प्रभूला आमच्या बाजूने वळवणं. ओरिजिनल लक्षात ठेवा, ओरिजिनल. मी तुम्हाला त्या भ्रमामध्ये बिलकुल ठेवू इच्छित नाही की तुम्ही चांगले आहात. तुम्ही चांगले आहात पण तुम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे. ठीक आहे, तुम्ही चांगले आहात पण तुम्हाला परिपूर्ण व्हायला पाहिजे ना. परफेक्ट होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत ते केलं पाहिजे ना. मग परफेक्टच नाहीये. इकडे सैतानानं प्रोसेस केली, त्यानं माझ्या अंतःकरणामध्ये. आता गलतीकाराच्या पत्रात थोडे 1-2च वाचू, मग आपण संपून टाकू. गलतीकाराच्या पत्रामध्ये 5 अध्याय 21-16 ते 16-17. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या तुमच्या हातून घडू नये
तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आत्म्याच्या प्रेरणेनं चालवलेले आहात, चाललेले आहात, तर तुम्ही तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. हा. देहाची कर्मे तर हा. उघड आहे, उघड आहे. तीही ती जारकर्म, जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी. या सगळ्या गोष्टी असणारा व्यक्ती इकडे काय केलं, सैतान एक एक गोष्ट तुमच्यामध्ये टाकायला सुरुवात करतो अविश्वास येण्यासाठी. काय तो मत्सर आला, अविश्वास आला. असं नाही माझ्यामध्ये मत्सर आहे, मी बसले गुडघे टेकले, इकडून उलट पालटवून प्रार्थना करतो. मत्सरच आहे तर तुझे उलट हो, नाही तर तुला अजून उलट लटकून तुझ्या डोक्याचे केस बांधून प्रार्थना कर. मत्सर असताना काय प्रार्थना करतो रे? द्वेष असताना काय प्रार्थना करताना कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या प्रार्थना ऐकली जाणार आहे? इकडं तर तुम्ही देवाला संताप दा, तो म्हणतो हे काढ ना, हे काढ ना तुझ्यामध्ये, हे राग आहे ते काढ ना. राग नाही आणि मी खूप मोठी मोठी प्रार्थना, इतकी माझी प्रार्थना की आता खिडकीच्या काचा फुटून बाहेर जाते. काय त्या प्रार्थनेला चाटायचं सांगा? काय त्या प्रार्थनेला अर्थ आहे? देवाला संताप आणणारी गोष्ट कोणती? इकडं तो म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेनं चाला. आणि तुम्ही कशाने चालला? मग देहाची कर्म तर उघड आहे, देहाने चाललेल्या व्यक्तीला ओळखायचं कसं? इकडं ज्याच्यामध्ये मत्सर आहे, फुटी आहे, ग्रुप आहेत. जेव्हा तुमच्याकडे ग्रुप असतात तेव्हा तुम्ही कोण असता? तिकडं ग्रुप झालं, इकडे देव म्हटलं मी संतापलं, माझं फिरलं डोकं. आणि त्या प्रेषितांच्या काळामध्ये ते सगळे एक होते आणि पवित्र आत्म्याचं काम त्यांच्यामधनं बाहेर पडलं. काय सुंदर आहे. ज्या दिवशी चर्चमध्ये, मंडळांमध्ये, परिवारामध्ये असल्या प्रकारच्या गोष्टी घडतील ना, तो दिवस लांब नाही. माझा प्रभू ढगावरती बसून मंडळीला आणि परिवाराला नेण्यासाठी येईल. प्रियाला त्याच्या येण्याला विलंब असण्याचं कारण हेच आहे. तो काय तो माहिती का? त्याला वाटतं रानामध्ये एवढे लोक मेले का, तर हे मला चीड आणणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. आता तरी या लोकांनी मरू नये. त्यांना 40 वर्ष लावली. ऐका शेवटचं वाक्य ऐका. 11 दिवसाच्या प्रवासासाठी त्यांनी 40 वर्ष लावली. पेत्राला 11 शिष्यांना तो म्हटला मी पाहाल लवकर येतो, जिथून गेलो त्याच डोंगरावरती तुम्ही मला पाहाल. त्यांना 40 वर्ष लावली. पण आम्हाला आजपर्यंत 2023 वर्ष त्यांनी वाया घालवली. का? 40 वर्षामध्ये 6 लाखापेक्षा अधिक लोक रानामध्ये, 5,98,998 लोक रानामध्ये मरण पावले. 2च लोक गेले. आणि इकडं तो आता काय करतो माहिती का? एकही आत्मा गमवू नये, तर प्रत्येक आत्मा स्वर्गाच्या राज्यामध्ये यावा म्हणून 2023 वर्ष त्यांनी वाट पाहिली. एवढा चांगला देव तुम्हाला कुठं सापडणार नाही. म्हणून जाता जाता सांगेल, अलर्ट राहा, काळजी घ्या, प्रभूची परीक्षा करू नका. परीक्षेमध्ये व्यवस्थित देवाच्या भयामध्ये चाला. आपण आपल्या जागेवरती उभे राहूया, डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभू समोर प्रामाणिक होऊया, स्वतःचं परीक्षण करू. काही गोष्टी माझ्यामध्ये चुकीच्या असतील, आज त्या मला सोडून देणं गरजेचं. आज जर त्या गोष्टीचा मी त्याग केला, प्रभूला चीड आणणाऱ्या गोष्टी, एकमेकाला चीड आणणाऱ्या गोष्टी, माझी शांती, इतरांची शांती भंग करणाऱ्या गोष्टी जर माझ्यामध्ये असतील तर याची चीड प्रभूला आहे. सर्वशक्तिमान देवा, नम्रतेने मी तुझ्या समोर येतो प्रभूजी. आमचं समर्पण आम्ही तुला करतो. एक मंडळी या नात्यानं या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या स्वाधीन करतो. ज्याच्याकडे आमचं लक्ष लागलं तो देव संतापतो. या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. काही गोष्टी आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही चिडलो. काही गोष्टी आमच्या मर्जीप्रमाणे घडल्या नाही तर आम्ही चिडलो, आम्ही रिॲक्ट झालो. पण आम्ही कितीतरी तुझ्या इच्छेच्या विरोधात वागलो. तो चिडला पण रिॲक्ट झाला नाही, कारण तू रिॲक्ट होशील त्या दिवशी या जगातलं आमचं अस्तित्व संपणार आहे. क्षमा कर देवा, माफ कर.
पवित्र आत्म्या आमची मदत कर. आमची मन जी कठीण झालेली आहेत ही कठीण मन बदलून टाक. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त त्याचं प्राशन करून भाकरीच्या रूपानं द्राक्षरसाच्या रूपानं आम्ही बाहेर पडत आहोत. पण बाहेर पडत असताना अंतःकरणातला तो मृदूपणा येऊ दे, जेणेकरून प्रभूजी सहभागी व्हावं, देवाच्या राज्यासाठी तयार व्हावं. आज आम्ही आमच्या धार्मिकतेमध्ये समाधानी असता कामा नये. एकमेकाला पाहून धार्मिक जीवन जगणार नाही, तर ख्रिस्ताला पाहून धार्मिक जीवन जगणार. मला कोणा व्यक्तीसारखं बनायचं नाही. माझ्यासाठी आदर्श तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला कॉपी करत जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. जे दुरून या ठिकाणात आले, परंतु जाताना प्रभू तुझं प्रेम घेऊन त्यांना जाऊ दे. अडचणी समस्या यातून त्यांची सुटका कर. जे लोक युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुक, गुगल मीटच्या माध्यमातून तुझ्या समोर आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदललं जाऊ दे. जो हातामध्ये तलवार घेऊन येणार आहे, ढगावरती बसून येणार आहे, त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध आणि तयार करावं. यासाठी त्यांचे मन आणि विचार बदलले जाऊ दे प्रभूजी. समस्या घेऊन जे या टीव्ही समोर बसलेले आहेत, युट्यूब समोर बसलेले आहेत, आज एकेकाच्या जीवनातला प्रश्न सुटू दे माझ्या राजा. आठवण करत आहे जी बहीण या टीव्ही समोर बसून आपल्या पोटावर हात ठेवून तिची प्रार्थना आहे, या पोटातल्या विकारापासून तिला सुटका मिळू दे प्रभूजी. तुझा शब्द पाठव, माझा विश्वास आहे. आता तू ती पाहत आहे, ती बहीण संध्याकाळी ते हे ऐकणार आहे, परंतु तिथंच ती निरोगी होणार आहे, हा माझा विश्वास आहे. आणि ते घडू दे तुझ्या गौरवासाठी. जो तरुण डिप्रेशन मध्ये आज संध्याकाळी तुझं वचन ऐकण्यासाठी बसणार आहे, त्यानं नोकरीसाठी अनेक खटपट केलेल्या आहेत, परंतु आता माझी प्रार्थना असेल आज रात्री त्याच्यासाठी मोठा चमत्कार घडू दे आणि त्याच्यामध्ये एक नवीन आशा निर्माण कर माझ्या राजा. हे घडू दे तुझ्या गौरवासाठी. आणि जे आलेले लोक त्या सगळ्यांना तृप्त कर माझ्या राजा. मंडळीचं बांधकाम, चर्चचं बांधकाम पूर्ण होत असताना हजारो हात या मंडळीसाठी राबत आहेत आणि ते पाठवत आहेत. अशांना तू सोडू नकोस प्रभूजी. त्यांना आशीर्वादित कर. एवढ्या साक्षी घडव की तुझं मंदिर बांधून पूर्ण होईल. त्यांनी म्हणावं, धन्य तो देव ज्याला आम्ही एक खिळा दिला, त्यांनी हजारो पटीने आम्हाला परत केलेले आहे. तुला महिमा, तुला स्तुती, तुला गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.